संभाजीनगरातील मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपनं केसानं गळा कापला असा आरोप सत्तार यांनी केला। शिवसेनेला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा झाली होती, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घेतला नाही। आम्ही एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार काम करत राहिलो, मात्र राजकारणात पहिल्यांदाच विश्वासघात झाला असा गंभीर आरोप सत्तार यांनी भाजपवर केला। तर मंत्री अतुल सावेंनी आरोप फेटाळलेत। गोव्याला कोण कोण गेलं होतं याचे पुरावे देऊ का असा पलटवार अतुल सावेंनी केला। अशा पद्धतीने विश्वासघात माझ्या राजकारणामध्ये पहिल्यांदा झाला। शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घेतला आणि आम्ही तर आमच्या नेत्याच्या आदेशाचं पालन केलं। ठरवलेलं होतं का आम्हाला पहिले अध्यक्षपद देणार। राज्याच्या माहितीमध्ये, राज्याच्या वाटाघाटीमध्ये हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्हाला अध्यक्षपद द्यावं असं त्यांचं ठरवलं। एक दोन मतं कमी जास्त असतात, त्याच्यामध्ये काही फार मोठी गोष्ट नाही, परंतु ह्या पद्धतीने जसा काय म्हणतात त्याला केसाने गळा कापणे असा एक खेळ झालेला आहे। तुम्ही केसाने गळा कापला असा त्यांचा आरोप आहे। माझं म्हणणं त्यांनी सिद्ध करावं। मला माझ्याकडे तर सगळे एव्हिडन्स मी तुम्हाला सांगतोय। गोव्याला कोण घेऊन गेलं, गोव्याला कोणाचे लोक होते, गोव्याला जे घेऊन गेले उभाटाला त्यांच्याबरोबर सेनेचं कोण होतं, त्यांची नावं देतो, बोर्डिंग पास देतो। मी तसा थोडा हायटेक माणूस आहे, बोर्डिंग पास प्रिंट काढून देतो मी। विश्वासघात केला नाही असा त्यांचा आरोप। आम्ही कुठलाही विश्वासघात केला नाही। आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघत होतो। त्यांनी येऊन उपाध्यक्षाचं पदाचं आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही नक्कीच त्यांचा